बुक स्टार्ट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुत्तज्जी खूप म्हणजे अगदी खूप म्हातारी आहे. हे पुट्टा आणि पुट्टी या दोघांनाही चांगलंच ठाऊक आहे. पण नक्की किती असेल तिचं वय बरं? या लाख मोलाच्या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी या जुळ्या भावंडांनी एक रोमांचक असा गणिती प्रवास केला. मुत्तज्जीच्या आठवणी आणि आपल्या देशाचा इतिहास याची या दोघांनी डोकेबाज सांगड घातली आणि त्या प्रश्नाचे उत्तर मिळवलेच. गोष्टीचं नाव आहे मुत्तज्जीचे वय आहे तरी किती. ओरिजिनल स्टोरी हाऊ ओल्ड इज मुत्तज्जी बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिलीये रूपा पै. चित्रांकन कावेरी गोपालकृष्णन. मराठीत अनुवाद वंदना अत्रे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. पुट्टा आणि पुट्टी दोघांनी पलंगावरून टुणकन उडी मारली. आज मुत्तज्जीचा वाढदिवस होता आणि त्यांना तिच्याकडे जाण्यासाठी ट्रेन गाठायची होती. मुत्तज्जी म्हणजे या जुळ्यांच्या आईच्या आईची आई, पणजी आजी. या भावंडांच्या आजीबरोबर ती म्हैसूरला राहते. खरं म्हणजे तिचा वाढदिवस नेमका आहे कधी त्याची नक्की माहिती कोणालाच नाही. पण आजी नेहमीच मकर संक्रांतीच्या सुट्टीच्या दिवशी तो साजरा करत असे. अम्मा, आज तिकडे केक असेल? पुट्टीने विचारलं. भला मोठा लुसलुशीत केक, त्यावर गुलाबी रंगाचं क्रीम आणि त्यावर ठेवलेलं एक गुलाबाचं मस्त फूल. वा छे, पुट्टा उत्तरला. म्हाताऱ्या लोकांच्या वाढदिवसाला केक बीक काही करत नाहीत आणि 200 मेणबत्त्या मावतील तरी का त्या केकवर. अरे बाबा, मुत्तज्जी काही 200 वर्षांची नाहीये, पुट्टी म्हणाली. किती वर्षांची आहे ग ती अम्मा? अम्मा हसत हसत म्हणाली. आपण तिथे गेल्यावर तुम्ही तिलाच का नाही विचारत हा प्रश्न? म्हैसूरमधील त्या हिरव्या कौलांच्या जुन्या घरात पोहोचताच ते दोघं मुत्तज्जीच्या खोलीकडे धावले आणि एका सुरात ओरडले. हॅपी बर्थडे मुत्तज्जी, किती वर्षांची झालीस तू आज? मुत्तज्जी त्या दोघांना कुशीत घेत म्हणाली. मी किती वर्षांची झाले कोणास ठाऊक, पण त्याने काय फरक पडतोय? पडतो, पुट्टा आणि पुट्टी आपला हट्ट पुढे चालू ठेवत म्हणाले. मुत्तज्जी हसत म्हणाल्या. असं बघा, माझ्या जन्माच्या बरोबर 5 वर्ष आधी आपले महाराजा दिल्लीमध्ये भारतीय महाराजा आणि महाराणी यांच्यासाठी झालेल्या एका शाही मेजवानीसाठी गेले होते. त्यावेळी एक ब्रिटिश राजा आणि राणी भारत भेटीसाठी आले होते आणि आपल्या महाराजांना एक सुवर्ण पदकही मिळालं होतं. अरे वा, मेजवानी, मग नक्कीच त्यात खूप केक असणार, पुट्टी म्हणाली. पण हा राजा कोण होता ग मुत्तज्जी? तुला ते जर माहीत असेल ना, तर त्याने केव्हा भेट दिली ते आम्ही नक्कीच शोधून काढू. आणि त्यात 5 वर्ष मिळवलं की तुझा जन्म झाला तेही आम्हाला समजेल. खांदे उडवत मुत्तज्जी म्हणाली. मला नाही बुवा आठवत ते. पुट्टाचा चेहरा एवढासा झाला. थांब, मुत्तज्जी म्हणाल्या. मला काही आणखी आठवतं का ते बघते. हां, मी जेव्हा तुझ्या वयाची म्हणजे 9-10 वर्षांची होते ना, तेव्हा माझे काका आमच्या घरी आले होते आणि मला स्वच्छ ट्रेन विषयी सांगत होते. स्वच्छ ट्रेन? हो ना, मुत्तज्जी उत्साहाने सांगू लागल्या. त्या वर्षी मुंबईत ती ट्रेन सुरू झाली होती. अगदी स्वच्छ प्रवास होता तो. कुठे कपड्यांवर काळी धूळ नाही की चेहऱ्यावर नाही, अगदी स्वच्छ. पुट्टा पुट्टी दोघंही तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले. ट्रेनच्या प्रवासात कोणी अस्वच्छ कसं बरं होऊ शकतं? काही वर्षांनी माझं लग्न झालं. लग्नाच्या वेळी मुलगी कमीत कमी 15 वर्षांची तरी असली पाहिजे, असा तेव्हाचा कायदाच होता. आणि माझे वडील कधीच कायदा मोडत नव्हते. याचा अर्थ तेव्हा नक्कीच मी 16 वर्षांची असणार. आमच्या लग्नानंतर थोड्याच दिवसात तुमच्या मुत्तज्ज्यांना मुंबईत नोकरी मिळाली आणि आम्ही म्हैसूर सोडलं.
तुझं लग्न झालं त्या वर्षी एखादी महत्वाची घटना घडली मुत्तजी? पुट्टाने विचारलं. घडली की, काहीशी खिन्न होत मुत्तजी म्हणाली. त्या वर्षीच्या दसरा महोत्सवात येथील मोठ्या धरणाचं आणि त्याच्या जवळ असलेल्या सुंदर बागेचं महाराजांनी उद्घाटन केलं. पण मला नाही ना तो समारंभ बघता आला. मी त्यावेळी मुंबईत होते ना. मोठं धरण? उठून बसत पुट्टाने विचारलं. अजून ते आहे का तिथे? मोठ्याने हसत मुत्तजी म्हणाली. अर्थात. अरे चांगलं खंबीरपणे उभं आहे अजून. त्या धरणानेच तर कावेरीला वेसण घातली आणि पावसाळ्यात येणारा पूर थांबवला. शिवाय उन्हाळ्यात शेतांना पुरेसं पाणी पण मिळू लागलं. तेवढ्यात आजी तिकडे डोकवत म्हणाली. अम्मा, तू KRS बद्दल बोलतेस का? हो ग, त्याच्याबद्दलच. मुत्तजी आजीकडे मोठ्या प्रेमाने बघत म्हणाली. तुमची आजी म्हणजे माझं 5वं बाळ. सगळ्यात लहान पण तेवढंच स्मार्ट. मुलांना तुम्हाला माहितीये का, माझी सगळी मुलं अगदी घड्याळाच्या वेळेसारखी जन्माला आली. 2 पावसाळे झाले की 1 बाळ. तुमच्या आजीच्या जन्माच्या दिवशी मुत्तज्जा कुठे सापडेच नात. गोवालिया टँक मैदानावर गांधीजींचं भाषण होतं, ते आपण ऐकायला गेलो होतो असं मग त्यांनी सांगितलं. त्या दिवशी एवढे उत्साहात होते ते की दिवसभर छोडो भारत अशा आरोळ्या देत होते. त्या आरोळ्यांमुळे ते छोटंसं बाळ दचकतंय हे सुद्धा त्या वेड्या माणसाला काही कळत नव्हतं. छोडो भारत, उत्साहाने डोळे मोठे करत पुट्टी ओरडली. अरे आपण शिकलोय हे पुट्टा आपल्या इतिहासाच्या धड्यात. 1942 साली ही चळवळ सुरू झाली ना. याचा अर्थ 1942 साली आजी जन्माला आली. तिला मध्येच थांबवत पुट्टा म्हणाला. मुत्तजी नाही ग. अरे ती सुरुवात आहे, पुट्टी म्हणाली. आजी, तुझा जन्म कोणत्या वर्षी झाला ग? ह्या वर्षी 74 वर्षांची होईन मी, आजी म्हणाली. याचा अर्थ माझा जन्म कधी झाला? चटकन हिशोब करत पुट्टी म्हणाली. 1942. आजीने मान डोलावली. म्हणजेच काय? ही गोष्ट बनत होती तेव्हा 2016 साल होतं. वजा 74 म्हणजेच 1942. आता बघ, आजी हे मुत्तज्जीचं 5वं बाळ आणि तिची सगळी मुलं 2-2 वर्षाच्या अंतराने जन्माला आली, पुट्टा म्हणाला. याचा अर्थ जर आजी 1942 साली जन्माला आलीये तर मुत्तज्जीचं 4थं बाळ 1942 वजा 2 म्हणजे 1940 साली जन्माला आलं. 3रं बाळ 1940 वजा 2 1938 साली. दुसरं 1938 वजा 2 1936 साली. तर पहिलं बाळ जन्माला आलं 1936 वजा 2 1934 साली. याचा अर्थ मुत्तज्जीचं लग्न झालं 1932 साली, पुट्टी ओरडली. असंच काही नाही बरं, पुट्टा म्हणाला. मुत्तज्जीच्या लग्नानंतर 2 वर्षांनी तिला पहिलं बाळ झालं असं कुठं म्हटलं तिने. ती फक्त एवढंच म्हणाली की ज्या वर्षी तिचं लग्न झालं त्या वर्षी म्हैसूरमध्ये धरण बांधलं गेलं. मुलांनो, तुम्हाला ह्याचा उपयोग होतोय का बघा बरं. हातात मुत्तज्जीला आवडणाऱ्या खिरीच्या वाट्या घेऊन येत आजी म्हणाली. KRS म्हणजे कृष्णराज सागर धरण आणि त्याच्या जवळच वृंदावन गार्डन आहे. आपण गेल्या वर्षी या बागेतील संगीताच्या तालावर उडणारी कारंजी बघायला गेलो होतो, आठवतंय? त्या दोघांनी मान डोलावली. वा, पुट्टी म्हणाली. तू केलेली खीर एकदम मस्त झाली आजी. आजी, तुला ठाऊक आहे KRS कधी बांधलंय ते? मान हलवत आजी म्हणाली. मला नक्की ठाऊक नाहीये, पण जेवण झाल्यावर तुम्ही आज्याबरोबर सेंट्रल लायब्ररीमध्ये जाऊन शोधू शकता. लायब्ररीमध्ये पुट्टाला म्हैसूरचा इतिहास असलेलं एक पुस्तक सापडलं. हे बघ, मला सापडलं, तो कुजबुजत म्हणाला. कारण लायब्ररी होती ना. ज्या स्थळांना म्हैसूरमध्ये सर्वाधिक पर्यटक भेट देतात ते KRS धरण आणि वृंदावन गार्डन हे लोकांसाठी 1932 साली खुलं करण्यात आलं.
त्या दोघांच्या चेहऱ्यावर भलं मोठं हसू पसरलं. याचा अर्थ मुत्तज्जीचं लग्न खरंच 1932 साली म्हणजेच 84 वर्षांपूर्वी झालं होतं. लग्न झालं तेव्हा आपलं वय 16 वर्ष होतं असं मुत्तज्जीला वाटतंय, पुट्टी म्हणाली. पण तिचं वय 15 किंवा 17 किंवा 18 सुद्धा असू शकतं ना. तिच्या मुंबईच्या काकांनी तिला स्वच्छ ट्रेनबद्दल सांगितलं तेव्हा ती सुमारे 9 किंवा 10 वर्षांची होती असंही ती म्हणाली. पुट्टा म्हणाला, याचा नेमका अर्थ कदाचित अज्जांना ठाऊक असेल. अज्जा बसले होते पुस्तकांच्या खोलीत. अज्जा, पुट्टी त्यांच्याजवळ जाऊन कुजबुजली. पूर्वीच्या काळचा ट्रेनचा प्रवास लोकांना मळवून टाकणारा होता का हो? मान डोलवत अज्जा म्हणाले, त्यावेळी वीज नव्हती, कोळशावर चालणारी वाफेची इंजिनं होती ना. मग चिमणीमधून उडणारी कोळशाची काळी धूळ प्रत्येकावर आणि प्रत्येक गोष्टीवर बसत असे. मी म्हटलं नव्हतं पुट्टी, वेडावत पुट्टा म्हणाला. विजेवर चालणारी ट्रेन हीच आपल्या मुत्तज्जीची स्वच्छ ट्रेन. आजोबांनी भारतीय रेल्वेवरचं एक पुस्तक बाहेर काढलं. यामध्ये असं म्हटलंय की 1925 साली मुंबईत भारतातली पहिली स्वच्छ ट्रेन आली. पुस्तकातला मजकूर दाखवत ते म्हणाले, आणि मुत्तज्जीचं म्हणणं आहे की ती त्यावेळी 9 वर्षांची होती. जर तिचं म्हणणं बरोबर असेल तर मुत्तज्जीचा जन्म 1916. याचा अर्थ मुत्तज्जीच्या जन्माच्या 5 वर्ष आधी जी राजा राणी यांची दिल्लीमध्ये शाही मेजवानी झाली ती 1911 साली झाली असणार. ते दोघं परत आजोबांकडे धावले. अज्जा, 1911च्या आसपास भारताला भेट देण्यासाठी परदेशातून आलेल्या राजासाठी एखादी जंगी मेजवानी झाली होती? आजोबा विचारात पडले. 1911 ही तारीख एवढी ओळखीची का वाटते? अरे हा बरोबर, हे तेच वर्ष आहे ज्या वर्षी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया बांधलं गेलं आणि ते भारताला भेट देत असलेला ब्रिटिश राजा 5वा जॉर्ज यांच्या स्वागतासाठी बांधलं गेलं होतं. त्यावेळी एकच नाही, अनेक मेजवान्या झाल्या असणार. खुश होत आपल्या कपाळावर बोट नाचवत अज्जा म्हणाले, म्हातारी हो नाही ही बुद्धी बरं काम करते नाही. नक्कीच वाईट नाहीये. ये, दोघं एक साथ ओरडले. थँक्स अज्जा. मुत्तज्जीचं नेमकं वय त्यांना समजलं होतं. 5 मिनिटात ते घराकडे धावत सुटले. मुत्तज्जी, थेट तिच्या खोलीकडे धाव घेत धापा टाकत म्हणाले, म्हैसूरच्या महाराजांना 5व्या जॉर्ज राजाच्या हातून सुवर्णपदक मिळालं होतं. मुत्तज्जी खुश होत म्हणाली, बरोबर. अरे काय गुप्तहेर मुलं आहात तुम्ही. मुत्तज्जी, याचा अर्थ तुझा जन्म 1916 साली झाला. तू बरोबर 100 वर्षांची झालीस आज. 2016 वर्ष आहे चालू. वा मुलांनो, बरोबर शोध लावलात की तुम्ही, अम्मा हसत म्हणाली. मला वाटतंय तुम्ही आणि मुत्तज्जी यांच्यासाठी आता काही खास बेत करायला हवा. भला मोठा लुसलुशीत गुलाबी क्रीम आणि वर गुलाबाचं फूल असलेला केक. हुर्रे! दोघं खुशीत ओरडले. काय, कशी काय वाटली ही आजची ऐतिहासिक गोष्ट? मस्त होती की नाही? मुत्तज्जींचं खरंखुरं वय शोधून काढण्यासाठी मुलांनी जी काही शोधयात्रा चालवली होती ती जबरदस्त होती. या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीमध्ये. बाय बाय. धन्यवाद.